रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। जलयुक्त शिवार 2 अंतर्गत समावेश करण्यात आलेल्या 44 गावांमध्ये 1948 कामे पूर्ण झाली आहेत। गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार आणि योजनेअंतर्गत सुमारे 5 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आलेला आहे। तसेच अमृत सरोवर अंतर्गत सर्व कामेही पूर्ण करण्यात आली आहेत। राज्यातील ग्रामीण भागातील घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोळी किमान 55 लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत 733 योजना मंजूर असून त्यापैकी 414 योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह योजनेअंतर्गत 25-26 मध्ये अपघात मृत्यू झालेल्या अपंगत्व आलेल्या जिल्ह्यातील एकूण 88 शेतकऱ्यांच्या वारसदारांना 1,76,00,000 रुपयाचा सानुग्रह अनुदान मंजूर झालेले आहे। जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन काम करत आहे। आपल्या जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी येथील उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवर्धित होत असून त्या ठिकाणी रुग्णालय रुग्णसेवेसाठी सुरू होणार आहे। बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात चांगले काम चालू असून जानेवारी 25 पासून आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 152 बालविवाह रोखण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून सक्षम जालना हा उपक्रम राबवण्यात येत आहे। यामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणे तसेच शिक्षक सक्षमीकरण, शाळांचा भौतिक विकास, पर्यावरण, विद्यार्थी सुरक्षा या क्षेत्रावर काम करण्यासाठी जिल्ह्यातील 100 शाळांची निवड करण्यात आली आहे। तसेच जिल्हा परिषद जालना एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून जालना तालुक्यातील 10 शाळांमध्ये पढो जालना हा उपक्रम राबवण्यात येत आहे। शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी PM श्री शाळा ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। राज्य शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या क्रीडा विभागाच्या विकसित करण्यात येत असणाऱ्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या पहिल्या टप्प्यातील सर्व विकास कामे पूर्ण झाली असून दुसऱ्या टप्प्यात